कल्चरच्या बॉटल एक आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल मीट, एक आहे शुगर बीन मीट. ते सगळं जमिनीतून द्यायचं आपल्याला. याच्यामध्ये काय ते मी पटपट सांगतो तुम्हाला. कुठलं न्यूट्रिशन कुठलंही असलं तरी त्याचं जे कन्व्हर्जन असतं, कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर. नायट्रोजन हवेमध्ये किती टक्के नायट्रोजन माहिती तुम्हाला? हवेमध्ये 78% नायट्रोजन, बाकीचे गॅस आहेत 22%. हा 78% नायट्रोजन जो आहे तो पिकाला ऍज इट इज मिळतो का? नाही मिळत. जमिनीमध्ये पण नायट्रोजन असतो वेगवेगळ्या संयोगांच्या स्वरूपात, तो पिकाला डायरेक्टली मिळत नाही. तो मिळण्यासाठी नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू हे अत्यंत गरजेचे असते. ते असतील तरच ते नायट्रोजन मिळणार. नाही तुम्ही युरिया द्या, 1846 द्या, नंतर आणखी काय त्याचा उपयोग होत नाही. ते वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे जीवाणू ठरलेले असतात. ते ज्या पिकासाठी काम करतात त्या पिकासाठीच काम करतात. त्यामुळे शुगर केन कीड वेगळं करायचं कारण काय आहे तर ऊस, बटाटा, रताळ म्हणजे ज्याच्यामध्ये साखर आणि पिष्टमय पदार्थ स्टार्च ज्या पिकामध्ये तयार होतं त्याची नायट्रोजन फिक्सिंगची गरज असते ती वेगळी असते. त्यामुळे यातला जो नायट्रोजन फिक्सिंगचं हे आहे कल्चर आहे ते इतरांपेक्षा वेगळे. मी हे एवढ्या बारकाईने का सांगतोय की आपण सनेज एक कंपनी म्हणून किती मायक्रो लेवलला जाऊन सगळं काम करतोय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. वरवर आपल्याला काही करायचं नाही. आणि माझी इच्छा ही आहे की ही तुम्हाला माहिती म्हणून मी सांगतोय. आपण काय पुढे देणार आहे हे सगळ्यांना माहिती पाहिजे. पण ऍक्च्युअली फील्ड मध्ये असं एक दिवस चित्र येईल तुम्हाला बोलायची गरज राहणार नाही. बोलायचं काम हे प्रॉडक्ट करतं. त्याच्यात बाकीच्या जीवाणूमध्ये पीएचबी आहे जो